पोस्टमार्टेममध्ये धक्कादायक माहिती. मिटकरींची गाडी फोडणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू हृदयविकारानं नव्हे तर मारहाणीमुळं. नेमकं काय घडलंय हे पाहूया. पण त्या अगोदर बोल हटके या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. गाडी फोडल्याची घटना घडल्यानंतर जय मालोकर हे नेमके कुठं गेले होते? 3 तास ते कुठं होते असे प्रश्न आता उपस्थित आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी सुद्धा होते. राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज केल्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. या घटनेनंतर एका मनसैनिकाचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता. परंतु हा मृत्यू हृदयविकारानं झालेला नसल्याचं पुढं आलेलं असून जय मालोकर यांना मारहाण झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून पुढं आलं आहे. जय मालोकर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. शवविच्छेदन अहवालामुळे ही बाब उघड झाली आहे. 30 जुलै रोजी अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहावर आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली होती. या राड्यानंतर मनसेच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याच रात्री गुन्हा दाखल झालेल्यांपैकी जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचं सांगितलं जात होतं. परंतु बुधवारी पोस्टमार्टेम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण उघड झालं आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये जय यांच्या डोक्याला, अंगावर आणि ठिकठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचं उघड झालंय. याशिवाय जय यांच्या मेंदूला सुद्धा सूज होती. यावरून त्यांना कुठल्या तरी वस्तूनं मारहाण झाल्याचं कळतंय. गाडी फोडल्याची घटना घडल्यानंतर जय मालोकर हे नेमके कुठं गेले होते? 3 तास ते कुठं होते असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी होत आहे. नेमकं प्रकरण काय आहे? तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता. यामुळं मनसैनिक आक्रमक झाले आणि अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर मनसे सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटल्यानं मनसे सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता.